श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमते नमः। नमः पार्वतीपति। हर 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 महादेव। आपण श्री हनुमंताचं चरित्र पाहत आहोत। हनुमंताच्या चरित्राचं अध्ययन करत आहोत। आतापर्यंत आपण पाहिलं की हनुमंतराय समुद्रावरून उड्डाण करून लंकेत पोहोचलेले आहे। वाटेत त्यांना बाधा आल्या, काही अडथळे आले, ते अडथळे पार करून शेवटी ते लंकेत पोहोचलेले आहेत। आणखी दिवस सूर्य अस्ताला गेला नव्हता, दिवस होता। मग हनुमंतराय एका पर्वतावरती उतरले आणि विचार करू लागले की आपण काय करावं। आता आणखी सूर्यनारायण आहेत, दिवस आहे। आता जर श्रीलंकेत प्रवेश केलो तर हे राक्षस मला पाहतील, म्हणून ते रात्र होण्याची वाट पाहू लागले आणि विचार करू लागले की कशा प्रकारे आपण श्रीलंकेमध्ये पोहोचावं। असा विचार त्यांच्या मनात आला। मग त्यांनी अवलोकन केलं की लंका कशी आहे, लंकेचा दुर्ग किल्ला कसा आहे, असं थोडक्यात अवलोकन केलेलं आहे। त्यांनी पाहिलं की लंकेचा किल्ला जो आहे, तटबंदी आहे, फार मजबूत आहे। 4 दरवाजे आहेत। 4ही दरवाजाच्या ठिकाणी राक्षस पहारा देत आहेत, सैन्य पहारा देत आहे, असं पाहिलं। मग विचार करू लागले की आता काय करावं, कशा प्रकारे आपण लंकेत प्रवेश करावा, असा विचार करत आहेत। हनुमंतरायाची एक कार्याची पद्धत आहे। केव्हाही ते कार्य करण्याच्या अगोदर थांबतात, थोडं थांबतात आणि विचार करतात की कशा प्रकारे आपण कार्य करायचं। आणि त्यांचा विचार पक्का झाला की मग कार्य करतात। आणि अशा प्रकारे त्यांची कार्याची शैली आहे। आता आपल्या या आधुनिक युगामध्ये, विज्ञान युगामध्ये मोठमोठे कारखाने आहेत, मोठमोठे कार्य करतो। त्यावेळेस काय केलं जातं मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये की एक स्टार पद्धत आहे। स्टार म्हणतात त्याला, STAR। त्या स्टार म्हणजे काय की कोणतंही काम करण्याच्या अगोदर यस म्हणजे स्टारचा यस म्हणजे स्टॉप, म्हणजे थांबा, थोडं एकदम कार्याला चालू करू नका, थांबा। आणि P म्हणजे थिंक, मग विचार करा, प्लॅनिंग करा, कार्याची प्लॅनिंग करा, विचार करा। A म्हणजे ॲक्ट, नंतर मग कार्य करा। आणि कार्य झाल्यानंतर R म्हणजे रिव्ह्यू करा। हे मी जे कार्य केलं माझ्या प्लॅनिंगप्रमाणे झालं का, मी जे ठरवलं होतं त्याप्रमाणे झालं का, अशा प्रकारचा रिव्ह्यू करायचा। ही पद्धत आता सध्या आधुनिक, वैज्ञानिक आणि या युगामध्ये वापरली जाते मोठमोठ्या कारखान्यामध्ये। तशीच पद्धत हनुमंतराय सुरुवातीपासून वापरत होते। त्यांच्या विचार करण्याची, कार्य करण्याची हीच शैली होती। ते कार्य करण्याच्या अगोदर सरळ कार्य करत नव्हते, थोडं थांबायचे, विचार करायचा, विचारमंथन करायचा, मग कार्य करायचं। आणि शेवटी ज्याला आपण रिव्ह्यू म्हणतो, अवलोकन करायचं की मी जे काही कार्य केलेलं आहे की हे बरोबर झालं का, मी ठरवलं होतं तसं झालं का। म्हणून हनुमंतरायाला काय म्हणतात, ज्ञानीनाम अग्रगण्यम, म्हणजे ज्ञानामध्ये, ज्ञानी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे। ज्ञानीनाम अग्रगण्यम असं हनुमंतरायाला म्हटलं जातं। मग त्यांनी विचार केला की रात्र होऊ द्यावं
आणि रात्र झाल्यानंतर आपण छोटं रूप घ्यावं आणि छोटं रूप घेऊन लंकेत प्रवेश करावा. मग रात्र झाली, हनुमंतराय छोटं रूप घेतले आणि लंकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेस एक राक्षसी, जिचं नाव आहे लंकिनी, जी लंकेचं संरक्षण करत होती. संरक्षण जे राक्षस होते त्याची मुखिया होती म्हटलं तर चालेल. त्या लंकिनीनं एवढ्या लहान हनुमंतरायाला सुद्धा पाहिलं आणि हनुमंतरायाला पकडलं. अरे तू कोण आहेस, कुठे चाललास, लंकेत कशाला जातोस, थांब म्हणून असं पकडलं. मग हनुमंतरायाने काय केलं की एक ठोसा मारला, त्या लंकिनीला ठोसा मारला. ठोसा मारल्या ती लंकिनी खाली पडली आणि रक्त ओकू लागली. मग काही वेळानंतर तिला जाग आली, तिला सुषा आली आणि ती उठून उभं राहिली. मग तिला आठवण झाली की ज्यावेळेस ब्रह्मदेवानं रावणाला वरदान दिलं होतं, लंकेचं राज्य कर म्हणाले होते, त्यावेळेस ब्रह्मदेवाने लंकिनीला सांगितलं की तू लंकेची सुरक्षा कर. अशा प्रकारे त्यावेळेस वरदान दिलं होतं रावणाला आणि लंकिनीला सांगितलं होतं की लंकेची सुरक्षा तुझ्याकडे आहे. त्यावेळेस लंकिनी ब्रह्मदेवाला म्हणाली होती, देवा, हे असलं पापकर्म माझ्याकडून का करून घेता, मला नको हे. तर ब्रह्मदेव म्हणाले, काही चिंता करू नको, योग्य वेळ आली की तुझा उद्धार होईल, तू स्वर्गात जाशील. श्रीरामचंद्र प्रभू लंकेत येतील, तिच्या अगोदर एक वानर लंकेत येईल आणि तुला एक ठोसा मारेल. त्यावेळेस तू ओळखून घे की रावणाचा अंत जवळ आलेला आहे आणि रावण राक्षसासहित, कुळासहित तो नाश पावेल आणि तुझा उद्धार होईल. हे त्यावेळेस तिला आठवलं. मग तिने काय केलं, लंकिनीने हनुमंतरायाला प्रणाम केला, नमस्कार केला आणि ती म्हणाली, माझं मोठं भाग्य आहे म्हणे, माझं फार मोठं भाग्य आहे की हे कपिराज तू मला भेटलास, आता माझा उद्धार नक्की आहे. ती काय म्हणते, लंकिनी काय म्हणते बघा, तात स्वर्ग अपवर्ग धरी तुला एक अंग, तुलताही सकल मिली जो सुकलव सत्संग. म्हणजे याचा अर्थ असा की तराजूच्या एका पारड्यामध्ये स्वर्ग आणि मोक्षाचं सुख घातलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सत्संगाचं सुख घातलं तर सत्संगाचं पारडं भारी पडतं. अशा प्रकारे हे कपिराज, हे वानर देवता, तू मला भेटलास, माझं अहोभाग्य आहे, तुझा सत्संग लाभला आणि हे माझं सुख जे आहे हे स्वर्गापेक्षा पण मोठं आहे, मोक्षापेक्षा सुद्धा मोठं आहे, असं लंकिनी हनुमंतरायाला म्हणते. आणखी काय सांगते, आणखीन एक सल्ला देते, लंकिनी हनुमंतरायाला सल्ला देते. काय म्हणते, प्रवेशी नगर कीजे सब काजा, प्रवेशी नगर कीजे सब काजा, हृदय राखे कौशलपुर राजा. म्हणजे प्रवेशी म्हणजे प्रवेश कर. हे कपिराज, तू लंकेमध्ये प्रवेश कर, परंतु कौशलपूर राजा म्हणजे श्रीरामचंद्र प्रभूला हृदयात ठेवून, हृदय राखी म्हणजे हृदयात ठेवून, श्रीरामचंद्र प्रभूला हृदयात ठेवून तो
लंकेमध्ये प्रवेश कर. आता या लंकिनीला हा सल्ला देण्यामागे काय कारण आहे की रामचंद्र प्रभूचं स्मरण करून तू लंकेत प्रवेश कर असं लंकिनी हनुमंतरायाला म्हणते. याचं कारण असं आहे, लंका ही भोगनगरी आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे भोगनगरी आहे. येथे खाओ प्यो मजा करो अशा प्रकारची वृत्ती आहे. कानन आहे, कांचन आहे, सर्व मोहनगरी आहे ही. तर ह्या मोहनगरीमध्ये जर तुला तरुण जायचं असेल तर रामचंद्र प्रभूचं स्मरण करत तू लंकेत प्रवेश कर. मग तुला कोणताच मोह होणार नाही. कांचन म्हणजे सोन्याचा पण होणार नाही आणि कानन तिचा म्हणजे स्त्रियाचा पण मोह तुला होणार नाही. अशा प्रकारचा सल्ला लंकेनी श्री हनुमंतरायाला देते. मग हनुमंतराय काय करतात, लहान रूप घेतलेलंच होतं, लंकेत प्रवेश करतात. लंकेत प्रवेश केल्यानंतर त्यांना काय दिसतं, सगळीकडे रात्र झालेली आहे, तरी परंतु सर्व दुकानं उघडे आहेत. खाणे पिणे नाचणे गाणे हे चालूच आहे. म्हणजे प्रजा ही मस्त आपल्याच आरामामध्ये गुंग आहे. मग हनुमंतरायाला वाटलं की ही जी जनता आहे आपल्याच कामामध्ये मस्त आहे. कुणालाही वाटत नाही की रावणाने सीतेला चोरून आणलेलं आहे, आपल्या राजाने काही पाप केलेलं आहे असं कुणाच्याही मनात येत नाही आणि कोणीही बोलून दाखवत नाही. ते आपल्या सुखामध्ये, आपल्या ऐशारामामध्ये, खाण्यापिण्यामध्ये मस्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की प्रजेला काही पडलं नाही. प्रजेला काय वाटतं, हा राजाचा त्याचाच हा पर्सनल प्रॉब्लेम आहे, आपल्याला त्यात लेणं देणं काय. म्हणजे राजाचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण त्याच्यात काय पडावं. सीतेला चोरून आणलेलं कोणीही प्रजा बोलत नाही. हा रावणाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पर्सनल प्रॉब्लेम आहे. मग हनुमंतराय विचार केले. काय विचार करतात की हा जी वैयक्तिक प्रॉब्लेम ही प्रजा म्हणते, तर ह्या प्रजेच्या मनामध्ये असं काही घडवून आणावं की रावणाचा हा वैयक्तिक जो प्रश्न आहे तो सार्वजनिक व्हावा. सर्वांना कळून चुकावं की आपला राजा रावण याने मोठी चूक केलेली आहे, पाप केलेलं आहे. मग कशा प्रकारे करता येईल असा विचार हनुमंतरायाच्या मनात नेहमी घोळत होता की हा जो प्रश्न आहे, सीतामातेचा जो प्रश्न आहे, तो आपण सार्वजनिक कसा करावा आणि प्रजेच्या मनामध्ये कसं बिंबवावं की आपला राजा रावण त्याने सीतेला चोरून आणलं, पाप केलेलं आहे. नंतर हनुमंतराय लहान रूप घेऊन लंकेमध्ये प्रवेश करून चौकडे गल्लीबोळातून सीतेचा शोध घेतात. मग माता सीता कुठंच भेटत नाही. शेवटी ते रावणाच्या महालात जातात. तिथे सगळीकडे अस्तव्यस्त व्यवस्था होती. कोणी नशेमध्ये धुंद आहेत, कोणी कशा प्रकारे कमी वस्त्रामध्ये झोपलेले आहेत. अशा प्रकारची व्यवस्था रावणाच्या महालात होती. इथे वाल्मिकी ऋषीनं सविस्तर वर्णन केलेलं आहे, परंतु तुलसीदास थोडक्यात वर्णन करतात. तिथं अंधाधुंद व्यवस्था होती. मग हनुमंतराय याला सीतामाता तिथे भेटत नाही आणि मग पुढे निघतात. पुढे जात असताना त्यांना एक घर दिसतं. मग पहाट झालेली असते त्यावेळेस, म्हणजे आणखीन सूर्योदय व्हायचा होता, ब्रह्ममुहूर्त होता. त्यांना एक घर दिसतं.
त्या त्या घराच्या पुढे अंगणामध्ये एक तुळशी वृंदावन आणि त्या घराच्या भिंतीवरती धनुष्यबाण अशा प्रकारचे चित्र रेखाटलेले होते. राम राम लिहिलेलं होतं. त्यांना आश्चर्य वाटतं की या रावणाच्या लंकेमध्ये असा कोण महात्मा आहे की ज्याच्या अंगणामध्ये तुळस आहे. असा ते विचार करीत होते. तितक्यात घरातून राम राम असे ऐकू आले. जय श्रीराम, जय सीताराम अशा प्रकारचं वाक्य ऐकू आलं. आश्चर्य वाटलं हनुमंतरायाला. त्यांना वाटलं हा कोणीतरी साधू पुरुष आहे. मग साधू पुरुष असल्यानंतर यांची भेट घ्यावी, आपण मुद्दाम होऊन त्यांची भेट घ्यावी हा साधू पुरुष वाटतो. मग हनुमंतरायच्या मनामध्ये का आला विचार, येईसन हटी करहू पहिचानी साधू ते होई न कारज हानी. तुळशीदास महाराज काय म्हणतात, येईसन हटी करहू पहिचानी साधू ते होई न कारज हानी. म्हणजे मुद्दाम होऊन साधू पुरुषाचा आपण भेट करून घ्यावी. साधू पुरुष भेटल्यानंतर काही हानी होत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस कोणी साधू संत भेटले आपणाला तर स्वतःहून आपण त्यांची ओळख करून घ्यावी. साधू संतांची ओळख झाल्यानंतर हानी तर होणार नाही, उलट लाभ होतो. मग हनुमंतराय विचार केले की काय करावं. विप्र रूप धरी बचन सुनाये. हनुमानाने काय केलं, विप्र रूप धारण केलं. म्हणजे परत ब्राह्मण झाले आणि त्यांनी हाक दिली, मोठ्याने हाक दिली. बचन सुनाये म्हणजे मोठ्याने हाक दिली. आत कोणी आहे का असं आपण म्हणतो ना, तशा प्रकारे हाक दिली. मग विभीषण बाहेर आले. विभीषण बाहेर आल्यानंतर विभीषणाने विचारलं, आपण कोण आहात. मग हनुमंतरायांनी पूर्ण श्रीरामाची कथा सांगितली. मी हनुमंत सीतामातेचा शोध घेण्यासाठी मी श्रीरामाचा दूत म्हणून इथे आलो आहे आणि तुमचं घर दिसलं, तुळशी वृंदावन दिसलं. मला वाटलं साधू संत राहतात कोणी आणि अशा या भोगनगरीमध्ये मला आश्चर्य वाटलं म्हणून मी तुम्हाला हाक दिली. मग विभीषण काय म्हणतात, विभीषणाला फार आनंद झाला की ते काय म्हणतात. तुळशीदासजी लिहितात, तामस तनु कदु साधन नाही, तामस तनु कछु साधन नाही, प्रीती न पद सरोज मनमाही. हे विभीषण म्हणतात हनुमंतरायाला, तामस तनु कछु साधन नाही, प्रीती न पद सरोज मनमाही, अब मोही भा भरोसा हनुमंता, बिनु हरि कृपा मिल नाही संता. की विभीषण काय म्हणतात हनुमंतरायाला, बा हे 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 राक्षसी शरीर आहे माझं, तामस वृत्तीचं आहे, काही साधन होत नाही आणि मनामध्ये भगवंताच्या प्रीती पण नाही. अशा प्रकारचं हे माझं तामस राक्षसी शरीर आहे. परंतु आता मला भरोसा वाटतो की हे हनुमंता, मला भरोसा वाटतो तुम्ही मला भेटलात, आता हरीची कृपा नक्की होईल. अशा प्रकारे विभीषण हनुमंतरायाला म्हणतात. मग विभीषणाला काय वाटत होतं की मी राक्षस आहे, तामस वृत्ती आहे आमची राक्षसाची, आम्हाला भगवंत कसे भेटतील, श्रीरामचंद्र प्रभू कसे भेटतील. अशा प्रकारचा एक खंत विभीषणाच्या मनात होता. परंतु हनुमान त्यांची समजूत काढतात विभीषणाची. म्हणतात, हे बघ विभीषणा, कहहु कवनमय परम कुलीना, कहहु कवनमय परम कुलीना, कभी चंचल सभी विधिहीना, कभी चंचल सब ही विधि बीना, प्रात लेई जो नाम हमारा,
प्रात लेई जो नाम हमारा, तेही दिन ताही न मिले आहारा. हनुमंतराय विभीषणाची समजूत काढतात. हां, हे बघ म्हणे, हे विभीषणा, आम्ही कपी वानर फार चंचल, आम्हाला विधी माहीत नाही, धर्म माहीत नाही, आम्ही चंचल. आणि आमचं जर नाव घेतलं कोणी सकाळी सकाळी, जर एखाद्याने वानराचं नाव घेतलं सकाळी सकाळी, तर त्याचा दिवस चांगला जात नाही असं म्हणलं जातं. त्यांना अन्नसुद्धा मिळत नाही. अशा हीन दीन वानरावरती सुद्धा श्रीरामचंद्र प्रभूंनी कृपा केलेली आहे. मग तू तर काय मानव आहेस, राक्षस असलास तरी तू मानव आहेस. मग आम्ही वानर असूनसुद्धा माझ्यावरती श्रीरामचंद्र प्रभूची कृपा झाली. तू तर मानव आहेस, राक्षस जरी असला तरी तू कोण आहेस? मानव आहेस. मग श्रीरामचंद्र प्रभू नक्की तुझ्यावर कृपा करतील, काही चिंता करू नको. असं म्हटल्यानंतर नंतर हनुमंतराय विचारतात की मी सीतामातेचा शोध घेत आहे, लंकानगरी सगळी पाहिली, पण तू सीतामाता मला भेटली नाही, तुला जर माहीत असेल तर सांग. मग विभीषण काय करतात? सीतामाता कोठे आहे? अशोकवनामध्ये आहे असे सांगतात. आणि अशोकवनामध्ये कसं जायचं हे हनुमंतरायाला सांगतात. आता इथे पहा, विभीषण हे श्रीरामाचे भक्त होते. रोज श्रीरामाचं नामस्मरण करायचे, श्रीरामचंद्र प्रभूचं नामस्मरण करायचं, चांगलं वागायचं. परंतु आतापर्यंत त्यांनी श्रीरामचंद्र प्रभूचं काहीच काम केलं नव्हतं. श्रीरामचंद्र प्रभूचं काही काम केलं नव्हतं. सीतामातेला रावणाने चोरून आणलं होतं हे विभीषणाला माहीत होतं, तरीसुद्धा ते एक शब्दही बोलले नव्हते, त्याचा विरोध केले नव्हते. म्हणजे आपल्या मोठ्या भावाला विरोध केले नव्हते, रावणाला सांगितलं नव्हतं की तू वाईट कर्म केलेलं आहे, सीतामातेला का आणलेलं आहे असं सांगितलं नव्हतं. म्हणजे रामचंद्र प्रभूच्या कामामध्ये ते सहाय्य झाले नव्हते. आता पहा, आपण काय करतो? नामस्मरण करतो, तीर्थाटन करतो. हिच्यामध्ये काय होतं? हिच्यामध्ये स्वतःचा उत्कर्ष होतो, स्वतःचं मन साफ होतं, मनामध्ये परिवर्तन होतं. तीर्थाटन केलं, देवदेव केला, पूजा अर्चा केली, रामराम केलं, तर काय होतं की मनामध्ये चांगले विचार येतात. परंतु हे फक्त तो आपल्यापर्यंत सीमित आहे. हे भगवंताचं कार्य नाही आहे. भगवंताचं कार्य म्हणजे काय की दुसऱ्या लोकांचं मदत करणे, दुसऱ्या लोकांना सहाय्य करणे, परोपकार करणे. जोपर्यंत तुम्ही पुण्य करत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. पुण्य म्हणजे काय? परोपकारम पुण्यम, परोपकार म्हणजेच पुण्य आहे असं वेदव्यास सांगतात. परपीडा पापम आणि परोपकार पुण्यम. म्हणजे की मनुष्याने जरी स्वतःपर्यंतच रामराम केलं, देवदेव केला, पूजा अर्चा केली, तीर्थाटन केलं, अयोध्येला गेलात, संगमावरती स्नान केलात, प्रयागराजमध्ये स्नान केलात, कुंभमेळ्यात स्नान केलात, चांगली गोष्ट आहे. परंतु तिच्यानं भगवंत भेटत नाही. भगवंत केव्हा भेटतात? भगवंताचं फक्त स्मरण केल्यानंतर भगवंत भेटत नाही. तर आपण काहीतरी परोपकार करावा, श्रीरामाच्या कार्यामध्ये मदत करावी. आता श्रीरामाचं कार्य म्हणजे फार मोठं आहे. निसर्गाची सेवा म्हणजे पण श्रीरामाचं कार्य आहे. हिच्या आम्ही आता खोलात जात नाही. तर आता विभीषणाने काय केलं? आतापर्यंत फक्त श्रीरामाची भक्ती करत होते. आता हनुमंतरायाला मदत करून सीता कुठे आहे हे सांगून श्रीरामाच्या कार्यात मदत केलेली आहे. मग पुढे हनुमंतराय हे भेटले, त्यांना गुरु भेटले
आता पुढे विभीषणाची आणि श्रीरामाची भेट होईल. हे कशामुळे जमलं की विभीषणाने श्रीरामाच्या कार्यामध्ये मदत केलेली आहे. मग हनुमंतराय काय करतात, अशोक वाटिका आहे तिथे जातात, लघुरूप घेतात आणि एका झाडावर बसतात. सीतामाता ज्या च्या झाडाखाली बसली होती त्या झाडावरती जाऊन बसतात. छोटं रूप घेऊन झाडावरती बसतात आणि विचार करतात की आता आपण कसं. त्यांनी खाली पाहिलं की सीतामाता त्यांना दिसली. सीतामाता त्या झाडाखाली बसलेली त्यांना दिसली. परंतु आता कसं भेटावं, सीतामातेला कशा प्रकारे भेटावं हा विचार करत होते. तितक्यात रावण आहे लवाजमासहित आपल्या राण्यासहित सीतेना भेटण्यासाठी आला आणि सीतामातेला विनंती करू लागला की तू माझ्याबरोबर लग्न कर, तू माझ्याबरोबर राहा, श्रीरामचंद्र प्रभूचा विचार सोडून दे. मग सीतामाता काय ऐकत नाही. काही बाई त्यावेळेस बोलते रावणाला, काही बाई बोलते. त्यावेळेस रावणाला राग येतो. रावणाने काय केलं, तलवार काढली आणि ते सीतामातेला मारायला निघाले. तितक्यात मंदोदरीने अडवलं. म्हणले हे असं कृत्य करणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही एक मोठे राजे आहात, लंकेचे अधिपती आहात, स्त्रीलोकामध्ये तुमचा डंका आहे आणि एका असहाय्य स्त्रीला मारणं तुम्हाला शोभत नाही. अशा प्रकारे मंदोदरी रावणाला सांगते आणि रावणाच्या हातातील तलवार काढून घेते. त्यावेळेस हे सर्व गोष्ट कोण पाहतं, हनुमंतरावरून पाहतात. आणि हनुमंत ज्यावेळेस रावण सीतामातेला तलवारीने मारण्यासाठी निघालेला असतो त्यावेळेस हनुमंतरायाला फार क्रोध येतो. हनुमंतरायाचं रक्त उसळतं, आपण म्हणतो ना रक्त उसळतं. फार क्रोध आलेला असतो की त्यांना वाटतं की आता खाली जावं, उडी मारावी आणि त्या रावणाला मारून टाकावं, असा हनुमंतरायाच्या मनामध्ये येतं. परंतु आणखीन एक विचार करतात, समजा मी उडी मारली, उडी मारून रावणाबरोबर युद्ध केलं आणि मग काय होईल, सीतामाता भयभीत होईल. सीतामातेबरोबर तर माझं बोलणं होणार नाही, सीतामातेबरोबर भेट होणार नाही. माझा इथे येण्याचा उद्देश काय आहे, येण्याचा उद्देश आहे की सीतामातेची भेट घ्यावी. आणि जर मी उडी मारली तर रावणाबरोबर युद्ध होईल, राक्षस धावून येतील आणि मोठं युद्ध होईल. आणि माझा जो मुख्य उद्देश आहे सीतामातेला भेटण्याचा तो पूर्ण होणार नाही. सीतामाता घाबरून जाईल, भेट होणार नाही. मग स्वतःला आवरलं त्यांनी. कसं आहे बघा, शौर्य आणि धैर्य हे दोन एका रथाचे चाकं आहेत. शौर्य असल्यानंतर धैर्य असणं फार महत्त्वाचं आहे. आपण कित्येक कार्य करत असताना कधीकधी उत्तेजित होतो, क्रोध येतो, राग येतो आणि त्यामुळं कार्य असफल होतात. काही कार्य योग्य वेळेवरती न करता अवेळी केले तर त्या मोठे कार्य असफल होते. तर मनुष्याने मोठे कार्य करत असताना क्रोधावरती नियंत्रण ठेवावं. जरी तुमच्या अंगात बळ असेल, शौर्य असेल आणि धैर्य नसेल तर कित्येक कार्य असफल होतात. तर इथे हनुमंतरायाने आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. त्यांना पुष्कळ राग आला होता, क्रोध आला होता, परंतु तो क्रोध त्यांनी आवरून घेतला आणि ते योग्य वेळेची वाट पाहत बसले. मग त्यावेळेस रावण निघून गेले होते. खाली राक्षसी होत्या, तिच्यामध्ये एक त्रिजटा होती. ती त्रिजटा जी आहे ती चांगली राक्षसी होती. ती सीतामातेला मधून धैर्य द्यायची, सांत्वन करायची.
मग ती त्रिजटा जी आहे, सर्व रावण आपल्या सैन्यासहित स्त्रियासहित ज्यावेळेस वापस जातो त्यावेळेस त्रिजटा काय करते, ती त्रिजटा आपल्या राक्षसी सहकारी जे असतात त्याला काय म्हणते, हे बघा म्हणे मला एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये काय दिसलं की एक वानर श्रीलंकेत आलेला आहे आणि त्यांनी श्रीलंका जाळून टाकलेली आहे आणि राक्षसाचा संहार होत आहे. रावण एका गाढवावरती बसलेला आहे, डोक्याचं मुंडन झालेलं आहे आणि तो दक्षिण दिशेला जात आहे. अशा प्रकारचं स्वप्न पडलेलं आहे. मला वाटतं की लंकेचा अंत आलेला आहे. अशा प्रकारची भाषा कोण त्रिजटा करते. मग हे हनुमंतरावरून ऐकत आहे की एक वानर श्रीलंकेत आलेला आहे असं मला स्वप्न पडलं आणि त्यांनी लंकेला जाळून टाकलेलं आहे. मग हनुमंतरायाला आश्चर्य वाटतं की वानर येतो आणि लंका जाळतो, म्हणजे याचा अर्थ काय. रामचंद्र प्रभूंनी मला फक्त सीतेचा शोध घेण्यासाठी आज्ञा केली होती, मग हे काय. त्यांना काय वाटतं, हनुमंतराय विचार करतात. आताच्या भाषेत बोलायचं झालं की रामचंद्र प्रभूंनी एक SMS पाठवलेला आहे किंवा ईमेल केलेला आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज केलेला आहे. त्यांना सांगायचं राहून गेलं असेल म्हणून त्यांनी हे व्हॉट्सअप मेसेज, ईमेल, SMS केलेला आहे की सीतामातेचा शोध घे आणि लंकेचं पण दहन कर, असा विचार हनुमंतरायाच्या मनामध्ये आलेला आहे. मग हनुमंतराय विचार करतात कशा प्रकारे पुढे कार्य करावं. थोडा वेळ झाला, जी राक्षसे होत्या खाली त्रिजटा होती त्या थोड्या दूर गेलेल्या आहेत. सूर्योदय होण्याची वेळ आलेली होती. मग हनुमंतराय विचार करतात की कशा प्रकारे आपण प्रकट व्हावं सीतामातेला, पुढे सीतामातेला कसे भेटावं. समजा मी अचानक वानर रूपामध्ये सीतामातेकडे पुढे जर उभा टाकलो तर सीतामातेला संशय येईल, तिला भीती वाटेल. एकदम वानर पुढे आल्यानंतर जसं आपण भीतो तशा प्रकारे एक वेळेस सीतामाता मातेला भीती वाटेल आणि ती ओरडायला चालू करेल. आणि ओरडल्यानंतर काय होईल की राक्षस येतील आणि मला पाहून मला पकडतील आणि युद्ध करतील. युद्धाला प्रारंभ होईल, येथेच युद्धाला प्रारंभ होईल. सीतामातेची तर भेट होणार नाही. मग काय करावं असा विचार करीत वरतीच बसले होते. त्यांच्या मनात एक विचार आला आणि हनुमंतरायांनी काय केलं, श्रीरामाचं चरित्र गायला चालू केलं. हळू आवाजामध्ये, गोड आवाजामध्ये, मधुर आवाजामध्ये गायन केलेलं आहे की एक कौशल देश आहे, तिथे अयोध्या नगरी आहे. त्या अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजा राज्य करतो. त्या दशरथ राजाला 3 राण्या आहेत. बरेच वर्ष झालं लग्न होऊन, परंतु पुत्र नाही. मग दशरथ राजा पुत्र होण्यासाठी यज्ञ करतो. इथपासून ते श्रीरामचरित्र सांगायला चालू केलेलं आहे. कुठपर्यंत की रावणाने सीता, श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण हे तिघे राजा दशरथाचं वचन पूर्ण करण्यासाठी ते वनात आले. रामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीता वनवासात आले राजा दशरथाचं वचन पूर्ण करण्यासाठी. आणि वनात आल्यानंतर सीतामातेला एका राक्षसाने चोरून नेलं. इथपर्यंत ते कथा सांगत होते. इथपर्यंतची कथा तरी सीतामातेला माहीत होती. तिला उत्सुकता होती की आता पुढे काय झालं. म्हणजे सीतामातेचं हरण झाल्यानंतर पुढे काय झालं माहीत नव्हतं. मग चांगली उत्सुकता लागून राहिली. हनुमंतराय पुढे सांगू लागले की
राम आणि लक्ष्मण सीता मातेचा शोध घेण्यासाठी वनात हिंडत होते. मग सुग्रीवाची भेट झाली, वालीचा वध झाला. मग नंतर वानर सेना ही सीता मातेचा शोध घेण्यासाठी निघाले. सुग्रीवाने त्याची 4 विभागणी केली. आम्ही दक्षिण भागात आलो आणि मी एक वानर सीता मातेचा शोध घेण्यासाठी श्रीलंकेत आलेला आहे. अशा प्रकारची हनुमंतराय कथा सांगत आहेत. असं म्हणत असताना सीता मातेला फार कौतुक वाटलं आणि तिची उत्सुकता वाढली. कोण बोलत आहे, हे मधुर आवाजामध्ये कोण बोलत आहे आणि यांना रामचंद्र प्रभूची कथा कशी माहीत आणि हा वानर कोण, मग तो समोर का येत नाही, एवढं तो बोलतो, समोर का येत नाही असं म्हटल्यानंतर उत्सुकता वाढल्यानंतर हनुमंतरायाने विचार केला की ही योग्य वेळ आहे, म्हणून ते खाली उडी मारली. खाली उडी मारल्यानंतर हनुमंतराय काय होते, लहान वानर एकदम पुढे आल्यानंतर थोडं सीतामातेला भीती वाटली आणि तिने तोंड फिरवलं. मग हनुमंतराय सीतामातेची समजूत काढतात. मातेला म्हणतात, माते मी श्रीरामाचा दूत आहे, श्रीरामाने मला पाठवलेला आहे. आम्ही शोध घेत दक्षिण दिशेला निघालो होतो. मी समुद्र उड्डाण करून इकडे लंकेत आलेलो आहे. मी हनुमंत आहे आणि हे बघ म्हणे, रामचंद्र प्रभूने खून म्हणून ही अंगठी दिलेली आहे आणि ही अंगठी घे असं हनुमंतराय सीतामातेला म्हणतात. सीतामाता अंगठी घेते आणि सीतामातेला फार आनंद होतो. मग ती विचारणा करते, रामचंद्र प्रभू कसे आहेत, लक्ष्मण कसे आहेत. हनुमंतराय म्हणतात, सर्व ठीक आहे, चांगले आहेत, तुझी फार आठवण काढतात, तू चिंता करू नको. मी जाऊन निरोप देतो की सीतामातेचा शोध लागलेला आहे, किंवा असं करू म्हणे, मी तुला घेऊन जातो, रामचंद्र प्रभूकडे घेऊन जातो. मग आणखीन एक विचार करतात, असं नाही करता येत म्हणे मला, रामचंद्र प्रभूने मला फक्त तुझा शोध घेण्यासाठी सांगितलं होता, तुला घेऊन येण्यासाठी आज्ञा नाही. मग आता तुझा शोध लागलेला आहे, मी जाऊन निरोप सांगतो आणि श्रीरामचंद्र प्रभू काय करतील, वानर सेना घेऊन येतील, रावणाचा वध करतील आणि तुला सोडून येतील. सीतामातेला आश्चर्य वाटलं की हे बघ म्हणे, जे वानर आहेत श्रीरामचंद्र प्रभूकडे ते तुझ्यासारखेच असे लहान असतील आणि येथे तर किती मोठे राक्षस आहेत आणि तुझ्यासारखे लहान वानर त्या राक्षसाचा कसा वध करतील, अशी शंका सीतामाता हनुमंतरायाला बोलून दाखवते. त्यावेळेस हनुमंतराय सीतामातेच्या समाधानासाठी मोठं रूप घेतात, एकदम पर्वताएवढे मोठे होतात. त्यावेळेस सीतामातेला आनंद होतो, विश्वास वाटतो की, आणि ते हनुमंतराय काय म्हणतात सीतामातेला, माते मी या राक्षसाच्या सेनेमध्ये मी एक सर्वात लहान सैनिक आहे, माझ्यापेक्षा बलाढ्य वीर, मोठमोठे वीर या सेनेत आहेत, वानर सेनेत आहेत, राजा सुग्रीवाच्या सेनेत आहेत. ते सर्व लंकेत येतील आणि रामचंद्र प्रभू आणि सर्व सेना मिळून रावणाचा वध करू आणि तुझी सोडवणूक करून रामचंद्र प्रभू घेऊन जातील. मग त्यावेळेस सीतामातेला थोडा धीर आला. मग त्यावेळेस हनुमंतरायाला आठवण झाली की आपल्याला भूक लागली. आता इतकं झालं होतं, समुद्रावरून 100 योजन समुद्र पार केला होता, 400 कोस योजन समुद्र पार केला होता, लंका पूर्ण हुडकली होती, परंतु भूक लागलेलं माहीत नाही. आपण पहा, मोठं ज्यावेळेस कार्य करतो आणि कामामध्ये एवढं गुंगून जातो की आपल्याला भूक लागली ते पण समजत नाही. आता कार्य झालं, संपलं, सीतामातेचा शोध लागला. मग हनुमंतरायाला भुकेची आठवण झाली. मग हनुमंतराय काय म्हणतात मातेला, माता मला आता फार भूक लागलेली आहे, मला फळे खाण्याची आज्ञा करा.
मग सीतामाता काय म्हणते, ठीक आहे म्हणे, असं कर म्हणे. ती काय म्हणते बघा, रघुपती चरण हृदयी धरी, रघुपती चरण हृदयी धरी, तात मधुर फल खाव. म्हणजे श्रीरामचंद्र प्रभूचं स्मरण करीत तू हे फळे खा. पण एक अट आहे, खाली पडलेले फळे खायचं, झाडावरचे फळं तोडायचं नाही. खाली फक्त पडलेले फळ खायचे आणि झाडावरचे फळं तोडायचे नाही. अशा प्रकारचं आज्ञा सीतामाता देते. मग हनुमंतराय कसे फळ